तर आज जो विषय मी घेणार आहे, तो आपल्या नेहमीच्या कामाचा आहे आणि फिजिक्समध्येही तो अतिशय महत्त्वाचा विषय आहेच. तर आज आपण बोलणार आहोत टायर, आपलं व्हेइकलचं टायर. तर उदाहरण घेऊन आपण गॅस म्हणजे वायूंसाठी असणारे काही महत्त्वाचे नियम याविषयी आपण बोलणार आहोत. अर्थातच याआधी मी रूममध्ये किती अ, पाण्याचं बाष्प आहे आणि त्याचं मास किती असेल, या पद्धतीचा एक प्रयोग मी या ठिकाणी सांगितला होता. पण आज जरा अजून थोडं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनचा उपयोग करून आपण ते जे गॅसेस आहेत, वायू आहेत, त्याच्याविषयी जे महत्त्वाचे काही नियम किंवा किंवा सूत्र याआधी मांडली गेलेली होती, त्यांची चर्चा करणार आहोत. तर लेट्स बिगिन. तर वायू किंवा गॅसेस यांविषयी काय अनेक नियम प्रचलित आहेत, अनेक नियम वापरून अनेक थिअरीज आहेत. पण त्यात अतिशय महत्त्वाच्या 2-3 थिअरीज आहेत किंवा 2-3 नियम आहेत. तर त्यांचं आपण एक सुरुवातीला आपण माहिती घेऊया किंवा तुम्हाला माहीत असेल तर त्याची थोडीफार रिव्हिजनच होईल. तर पहिला नियम आहे रॉबर्ट बॉईल याचा, बॉईलचा नियम असा तो आहे. तो रॉबर्ट बॉईल काय म्हणतो की जेव्हा एखादं वायू आहे, त्या वायूचं टेम्परेचर म्हणजे तापमान कायम आहे, त्या वायूचं मास किंवा त्याचा जो अमाऊंट आहे, अमाऊंट ऑफ एअर, ती कायम आहे. हे दोन जर का फिक्स असतील, म्हणजे टेम्परेचर फिक्स आहे आणि अमाऊंट किंवा मास हे फिक्स आहे, तर इन दॅट केस त्या वायूचं जे प्रेशर आहे, त्या वायूचं जे प्रेशर हे त्या वायूचा जो व्हॉल्यूम आहे, आकारमान आहे, त्याच्या त्याच्या इन्व्हर्सली ते व्हेरी होतं किंवा त्याच्या व्यस्त प्रमाणात बदलतं. So when temperature is fixed, when amount or mass is fixed, the volume of a gas is always inversely proportional to the pressure of the gas. थोडक्यात multiplication of pressure and volume is always a constant. Pressure into volume is a constant. If you keep temperature as fixed and the amount as fixed, pressure into volume is a constant. हा झाला बॉईलचा नियम. म्हणजे साधारण प्रेशर बदललं, प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी होतो आणि व्हॉल्यूम वाढवला की प्रेशर कमी होतं. दुसरा नियम आपण बघूया. जॅकस चार्ल्स त्याचा नियम साधारण 1801 सालच्या आसपास तो मांडलेला आहे. बॉईलचा नियम आहे 1662 मधला, 17व्या शतकातला, आणि चार्ल्सचा नियम आहे 1801, 1801 तेव्हाचा. तो काय म्हणतो की प्रेशर फिक्स ठेवलं. बॉईलच्या नियमात काय केलं होतं की टेम्परेचर फिक्स ठेवलं होतं. आता चार्ल्सच्या नियमात काय म्हणतो की प्रेशर फिक्स ठेवलं. प्रेशर फिक्स ठेवलं तर जसजसं एखाद्या वायूचं तापमान वाढत जातं, तसतसा त्याचा व्हॉल्यूम वाढत जातो. दे आर डायरेक्टली प्रपोर्शनल. टेम्परेचर जसजसं वाढतं तसतसा त्याचा व्हॉल्यूम वाढतो. when you keep the pressure constant. So volume is directly proportional to the temperature. So that is Charles. ठीक आहे. आणि तिसरा एक नियम आहे डाल्टनचा नियम आहे. डाल्टन थोडा वेगळ्या पद्धतीने म्हणतो की एखाद्या ठिकाणी समजा एकापेक्षा जास्त वायू असतील, एखाद्या रूम मध्ये एकापेक्षा जास्त वायू असतील, तर प्रत्येक वायू हा त्या खोलीच्या, त्या भांड्याच्या, त्या कंटेनरच्या भिंतींवर
सरफेसेसवर इक्वल प्रेशर, म्हणजे दुसरा वायू तिथं नाहीच आहे अशा पद्धतीने तो स्वतःचं प्रेशर टाकत राहतो. म्हणजे प्रत्येक वायू हा स्वतंत्रपणे त्याचं प्रेशर त्या कंटेनरच्या भिंतींवर टाकत राहतो. त्यामुळे तिथं 2 किंवा 3 असतील वायू, तर तिथलं जे टोटल प्रेशर आहे त्या भिंतींवर मिक्सचर ऑफ गॅसेसचं, so that pressure, total pressure is a summation of the pressure exerted by all the gases. त्यांनी प्रत्येकाने आपलं आपलं प्रेशर टाकून सगळ्यांचं मिळून जे प्रेशर असेल ते तिथल्या भिंतींवर त्यांनी आतून टाकलेलं असेल. सो तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण वायूंबद्दल बोलतोय तेव्हा प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या तिघांमध्येच बराचसा खेळ चालतो. सो अर्थातच प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, जे त्या भिंतींवर प्रत्येक युनिट एरियावर टाकलेला फोर्स पर युनिट एरिया इज प्रेशर. टेम्परेचर ॲज यू नो तापमान, आणि व्हॉल्यूम हे आकारमान इन लिटर्स किंवा क्युबिक सेंटीमीटर, क्युबिक मीटर यांच्यामध्ये आपण काय मोजतो? व्हॉल्यूम मोजतो. ही झाली थेअरी. ओके, थेअरी इज ओके, नो प्रॉब्लेम. पण आता हे समजून कसं घ्यायचं आणि ह्याचे आपल्याला परिणाम नेहमीच्या आयुष्यात कुठं दिसतात? आता या रूम मध्ये मी जरी बघितलं की तो पंखा फिरतोय, तो आजूबाजूची हवा फिरवतोय आणि हवा लागते, पण आता इतके जे नियम जे मांडलेत किंवा प्रेशर वाढतंय, टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढतोय, हे कसं आणि कुठं समजून घेणार, कुठं कळणार आहे? तर म्हणून मी आज दुसरं एक उदाहरण तुम्हाला देतोय की गाडीच्या चाकाचं, 4 व्हीलर, 2 व्हीलर, 4 व्हीलरचं साधारण ठळक आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणून तर चाक, 4 व्हीलरचं जे चाक आहे, तर त्या चाकाचं काय असतं की त्याचं जे आकारमान तुम्हाला माहिती आहे, चाकाचं आकारमान काही स्पेसिफिक क्युबिक सेंटीमीटर, क्युबिक मीटर एवढं असेल, आणि त्या चाकावर पूर्ण व्हेकलचा, पूर्ण गाडीचा भार, लिटरली पूर्ण गाडीचा भार त्याच्यावर पडलेला असतो, आणि खाली ते जे काय म्हणतात जमीन, त्या जमिनीवर ते टेकलेलं असतं. सो जमिनी आणि चाक यांच्यामध्ये ते टेकलेलं असल्यामुळे तिथूनही थोडं ते दबलेलं असतं, त्याच्या ऍक्सल कडूनही ते थोडं खाली दाबलं गेलेलं असतं. सो द वेट इज ऍक्टिंग डाऊनवर्ड्स, ग्रॅव्हिटेशनल पुल किंवा त्याचं वजन त्याच्यावर पडलेलं असतं. खाली जे जमीन असते त्याच्याशी कॉन्टॅक्ट असल्यामुळे फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावर काम करत असतो. सो अशा पद्धतीने एक चाक असतं आणि त्याच्या आतमध्ये आपण हवा भरलेली असते, बरोबर, एअर. तर ते या ठिकाणी आपण बघायचं झालं बॉइल्स आणि चार्ल्स त्याचे नियम कसे बघता येतील बरं? थिंक अबाउट इट. तर मी सांगतो की साधारण आपण एखाद्या त्या चाकाचा एक क्रॉस सेक्शन भिंगातून त्या चाकाच्या आतमध्ये कल्पनेने बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला कसं दिसेल की ते चाकाच्या ह्या बाउंड्री वॉल्स आहेत, ही जे चाकाच्या आतले जे लेयर आहेत की थिक लेयर्स असतात चाकाच्या, आणि त्याच्या आतमध्ये हवेचे रेणू हे इथं फिरत आहे आणि हे त्याचं बॉर्डर आहे, आणि ते रेणू इथं फिरत आहे आणि ते आतून त्या बॉर्डरवर धडकत आहेत. अर्थात एकच हवा हे मिश्रण म्हणल्यावर त्या मिश्रणात असलेले 5 जे वायू आहेत ते सगळे मिळून सगळे धडकत आहेत या भिंतींना, चाकाच्या भिंतींना, आणि डाल्टनचा नियम की सगळे मिळून एक टोटल प्रेशर चाकाच्या भिंतींवर टाकतायत. आणि थोडंफार जेव्हा चाक ते गाडी खाली असतं, दाबलं गेलेलं आहे, जे गाडीला लावलेलं असतं, तेव्हा थोडंफार ते दाबलं गेल्यामुळे, म्हणजे इथं सेंटर कडून दाबलं गेल्यामुळे थोडंसं बाहेरूनही प्रेशर चाकाला
थोडं दाबतंय. त्यामुळे तुम्ही बघत असाल साधारण पुढच्या गाडीच्या पुढच्या बाजूची जी टायर असतात ती थोडीशी कायम दबल्यासारखी वाटतात. मागची तेवढी वाटत नाहीत, कारण पूर्ण व्हेइकलचा असेंब्ली आणि स्टेअरिंग आणि ते सगळं त्याच्यावर पडलेलं असतं, म्हणजे भार पडलेला असतो, त्यामुळे थोडं जास्त दाबल्यासारखं वाटतं. पण नेहमीच त्यामुळे त्यात हवा कमी असेल असं काही नाही ॲट द स्टार्ट ऑफ द जर्नी, की दिवसभर म्हणजे रात्रभर गाडी जमिनीवरच आहे, तिथंच ठेवलेली आहे आणि सुरुवातीला आणि वायू ठेवलेले असल्यामुळे फिरलेली नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो जो वायू आहे, हवा आहे त्या चाकातली, ती पण थंड आहे. थंड असल्यामुळे काय व्हॉल्यूम, चार्ल्स लॉ काय सांगतो, टेम्परेचर जसं वाढेल तसं व्हॉल्यूम वाढेल. याचा उलटा अर्थ असा होतो की टेम्परेचर कमी असेल तर व्हॉल्यूम कमी पण होईल थोडासा. त्यामुळे पुढच्या जे चाक असतं स्टेअरिंग व्हीलच्या खालचं, तिथं थोडंसं सकाळी वाटतं की अरे याच्यात जरा हवा कमी वाटते. बट मे बी म्हणजे हे चाक चांगलं आहे, चाक नवीन आहे, त्याला फार पंक्चर्स नाही आहेत, हे सगळं गृहीत धरून बोलतोय. नाहीतर म्हणाल की पंक्चर नाही कसं काय म्हटलं. बट आय एम जस्ट टेलिंग यू की थोडासा भार जास्त असतो आणि जेव्हा चाक फिरलेलं नाहीये रात्रभर तिथंच आहे, तेव्हा थोडा टेम्परेचर कमी झाल्यामुळे व्हॉल्यूम पण थोडा कमी होण्याची थोडासा शक्यता असते. सो डोंट गेट पॅनिक की नवीन जे गाडी चालवत असतात त्यांना तर हे कायम वाटतं की अरे चाकामध्ये हवा कमी वाटते, चला भरायला जाऊ. बट थिंक अबाउट इट. सो चार्ल्स लॉ. आता बरेच दिवस गाडी चालवते किंवा काही उन्हामध्ये तुम्ही गाडी चालवताय, बराच वेळ चालवताय, ओके. तेव्हा काय होईल, हळूहळू जसजशी गाडी चालू राहील, चाक फिरत राहील, जमिनीवर, रस्त्याला. सो एक तर त्याला फ्रिक्शन होतंय, त्यामुळे त्याची थोडीशी उष्णता आहे. चाक काळं असतं, त्यामुळे आजूबाजूची उष्णता शोषून घेत असतं आणि आतल्या हवेला पास ऑन करतंय, त्यामुळे थोडंसं त्याचं टेम्परेचरही वाढतंय. टेम्परेचर वाढतंय, त्यामुळे मग चाक त्याच्या लिमिटेड रेंजमध्ये थोडंसं एक्सपांड पण होऊ शकतं. अगदी आता अर्थातच रबर आहे, इट इज सपोज टू कॉम्प्रेस आणि त्याचे शिथिल पण पडणं थोडंफार अपेक्षितच आहे, बिकॉज ते टायर इज इलास्टिक आणि आतली जी हवा आहे ती पण टेम्परेचरनुसार आता जसजशी फिरते, जसं टायर फिरतंय, जसं हवा गरम होते, थोडंसं टायर पण फुगणार आहे वेन इट इज रनिंग. त्यामुळे थोडा टायरचं एक्सपान्शन थोड्या प्रमाणात ते लिमिटेड जे काय असेल त्याच्यात राहणार आहे. पण हे आपण कधी म्हणतो की जेव्हा टायरला फार पंक्चर नाहीये, टायर फार जुनं झालेलं नाहीये, ओके, वेअर अँड टेअर, जास्त दिवस, जास्त महिने जर का तुम्ही ते गाडी चालवताय, टायर बदलत नाहीये, हळूहळू काय होतं की बाजूनी फ्रिक्शन, रस्त्याच्या फ्रिक्शनमुळे थोडीशी त्याची जी भिंत आहे टायरची थिकनेस ही घासून कमी कमी होत जाणार आहे. ही जी आहे ती कमी कमी होत जाणार, त्याची स्ट्रेंथ ही कायम हळूहळू कमी होतच जाणार आहे. त्यामुळे मग आतलं जे प्रेशर असतं, जे आतली जी हवा, जी गरमी म्हणजे उष्णतेमुळे जी हवा पसरणार आहे, ती कुठं प्रेशर देणार आहे, त्या टायरला आतूनच ढकलत राहणार आहे आणि ते पातळ होत गेलं की थोडंसं ते म्हणजे दाबलंही जाणार आहे आतल्या साईडने. त्यात समजा आता त्याला पंक्चर झालं, ओके, म्हणजे टायर आहे त्याची हवा, त्याची जी टायर पातळ व्हायला लागलंय फ्रिक्शनमुळे, घासून वेअर अँड टेअरमुळे पातळ होत चाललंय आणि त्यात आता त्याला पंक्चर झालं, ओके. पंक्चर झालं म्हणजे लिटरली त्याला एक होल पडला टायरला, ओके. होल पडल्यानंतर काय झालं की तुम्ही त्याच्यात एक काहीतरी ते घुसवला, काय पंक्चरवाले जे काय करतात ते झाल्यावर काय झालं, त्या दोघी म्हणजे आता एक ते सिंगल युनिट होतं, एक पूर्ण एकसंध होतं टायर, तर त्यात काहीतरी तुम्ही घुसवून ठेवलेलं आहे, काय जे काय ते पंक्चर काढायला जे काय ते इन्सर्ट करतात ते. त्यामुळे काय होणार
की हळू हळू 1 झालं, 2 झालं, 3 पंक्चर झाले. त्यानंतर आणि शिवाय ते टायर घासून पातळही होत चाललंय. एक लिमिट कधीतरी येतं, कधीतरी वी डोंट नो. कधीतरी येतं तेव्हा काय होतं, टायर खूप फिरलंय समजा तुमच्या आपल्या विदर्भामध्ये समृद्धी हायवे किंवा कुठल्याही हायवेवर तुम्ही हे चालवताय, गाडी दिवसभर चालवताय, गरमीमध्ये चालवताय, टायर जुनं झालेलं आहे, त्याला पंक्चर आहेत आणि अचानक दुर्दैवाने काय होतं, आतली हवा गरम झाली, हवा गरम ती ढकलायला लागली, त्याचं गाडीचं 2000 किलो जे काय वजन गाडीचं जे काय आहे ते त्याच्यावर पडतंय. म्हणजे त्याला हवा खालनं रस्ता दाबतोय, गरमीमुळे हवा एक्सपांड व्हायला बघते. त्याची जी वॉल आहे टायरचं जे थिक आहे ती खूप त्याचा गोटा झालाय म्हणतात, की ते खूप पातळ होत चाललंय, त्याला पंक्चर आहेत. एक पॉइंट असा येऊ शकतो दुर्दैवाने, की प्रेशर व्हॉल्यूम इतकं वाढतं की ते या सगळ्याला जुमानत नाही आणि the air can burst. Air can try to put extra pressure on the tire from inside and the tire may burst. टायर फुटू शकतं आणि होतात अशा गोष्टी बऱ्याच वेळेला, की जिथं समृद्धी हायवेला आपण ह्या गोष्टी जास्त ऐकतो, पण कुठेही हे होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये अर्थातच त्या हायवेमुळे ते होतंय वगैरे असे काही कमेंट मी करणार नाही, कारण प्रत्येक वेळी गोष्ट वेगळं असू शकते. त्या त्या गाडीची, त्या ठिकाणी असलेल्या टेम्परेचरची आणि शिवाय गाडीचं टायर जे काही किती व्यवस्थित मेंटेन्ड आहे त्याचाही विचार करायला पाहिजे. आणि म्हणून गाडी चालवताना रस्ता कसा आहे, त्याला खड्डे कसे आहेत, ते अर्थातच खड्ड्यांमुळे काही काही वेळा पंक्चर किंवा त्याला टोचे पडू शकतात, टायरला काही खड्डे पडू शकतात थोडे छोटे छोटे, आणि तेच वाढून त्याचंही रूपांतर पंक्चरमध्ये येऊ शकतं. दॅट इज ऑलवेज अ केस. बट हेही महत्वाचं आहे की टायर किती चांगला आहे, टायरला किती पंक्चर आहे, किती गुळगुळीत झालंय, म्हणजे किती त्याची जी थिकनेस आहे टायरची ती किती कमी झालेली आहे आणि टायरमध्ये हवा ती किती गरम झालेली आहे, या सगळ्याचाच परिणाम काही काही अशा दुर्दैवी घटनांमध्ये होत असतो की जेव्हा टायर हे जास्त वाढायचा प्रयत्न करून टेम्परेचर जसं वाढते तसं व्हॉल्यूम वाढतंय. सो इट ट्राईज टू एक्सपांड आणि त्याच्यातच कधीतरी जाऊन ते टायर फुटत असतं. तर म्हणजे त्याच्यावर काही एक सोल्युशन म्हणून आता नायट्रोजन हवा भरली जाते, नायट्रोजन वायू टायरमध्ये भरला जातो. नायट्रोजन काय की हा तुलनेने म्हणजे आता हवेमध्ये काय तुम्हाला माहिती आहे, 3 ते 4 गॅसेस आहेत, तर ते मिक्सचर आहेत. त्यातले हवेमुळे गरमी वातावरणामुळे काही काही त्यातले वायू हे तापतात, पण नायट्रोजन हा तितकासा तापत नाही आणि त्यामुळे हे जे एक्सपान्शन आणि हे जे वेगवेगळ्या गोष्टी किंवा टायर फुटणे किंवा टायर जास्त गरम होईल तेव्हाच फुटेल ना, चार्ल्स लॉ नुसार. तर त्या शक्यता कमी होतात आणि म्हणून नायट्रोजन वायू भरला जातो ॲज अ सोल्युशन टू धिस प्रॉब्लेम ऑफ टायर बर्स्ट आणि टायर खराब होण्याचा. सो दॅट्स डेफिनेटली वन सोल्युशन. पण अशा ठिकाणी टायर बस्ट होण्याचे जे इन्सिडेन्सेस असतात, स्पेशली उन्हाळ्यामध्ये, आता उन्हाळा सुरूच होईल, तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा या घटना घडतात तेव्हा जसं रस्ता कुठला आहे आणि तो सिमेंटचा आहे का डांबराचा आहे, त्या खड्ड्याचा आहे, या गोष्टी जशा कारणीभूत असू शकतील तो टायर गरम करण्यासाठी, त्याबरोबरच त्याबरोबरच टायर किती मेंटेन्ड आहे, ते जुनं आहे का नवं आहे, कुठल्या क्वालिटीचं आहे आणि त्याला किती पंक्चर ऑलरेडी आहेत, त्याची वॉल आहे, टायरची वॉल ती किती पक्की आहे, हेही तितकंच महत्वाचं असतं व्हेइकल सेफ्टीच्या दृष्टीने. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला चार्ल्स आणि बॉईल
लॉचा वापर करता करता टायर आणि टायर सेफ्टीकडे कसा घेऊन गेलो हे माझं मलाच कळलं नाही. पण ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे मी जो काही सांगायचा प्रयत्न केला हा होपफुली तुम्हाला आवडला असेल. तर असेच काही रिलेव्हंट टॉपिक आणि त्याशी संबंधित फिजिक्सचे नियम आपण पुढल्याही भागामध्ये करून घेण्याचा याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नक्कीच तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा टायरबद्दलचे काही तुमचे अनुभव असतील ते नक्कीच मला सांगा.